नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर एवढे दिवस आपण असं बोलतोय की नयना आणि अद्वैतचं लग्न आहे, त्या लग्नाचे तामझाम आपण बघतोय आणि एवढा सगळा पसारा पडलाय. पण मला आत्ता इथे नवरी मुलगी वेगळीच दिसली आहे. त्याच्यामुळे आता हे सगळा पसारा नेमकी नयना अद्वैतचा होता की आता कला आणि अद्वैतचं लग्न आहे, हे सगळं आता भांडं फुटणार आहे. सो तू रेडी आहेस या सगळ्यासाठी? हे बघ, मी तर रेडी आहे सकाळपासून, पण अजून नवऱ्या मुलीचं एक्सचेंज झालेलंच नाही आहे. त्यामुळे ही नवरी मुलगी वाटच बघते. त्यातून हिरो अजून आलेलाच नाही आहे, त्याला तयार व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे नक्की नवरी कोण आहे हाच आता प्रश्न आहे की नक्की उत्सव मूर्ती कोण आहे बाबा, तर हा प्रश्न आहे. आम्ही आता वाट बघतो. दुसरी नवरी कुठे आहे ती मला माहीत नाही आहे. नयनाताई कुठे गेली आहे काहीच कोणाला पत्ता नाही. पण मी पण आता म्हणजे हळूहळू सज्ज होतो आहे. आमचं आता रंगात येतं आहे शूट. पण हां, म्हणजे थोडक्यात असंच काहीसं आहे की मी नवरी आहे आणि माझं आणि अद्वैतचं लग्न होतं आणि मग आमची गोष्ट पुढे जाते, अशी स्टोरी आहे. फायनली ज्याची वाट बघत होतो ते, आणि मला तर खास लुक खूप महत्त्वाचा वाटतो आणि प्रत्येक वेडिंग लुक हा नंतर खूप हायलाईट होतो. सो मला तुझ्या वेडिंग लुकविषयी जाणून घ्यायचं आणि त्याची स्पेशालिटी जाणून घ्यायची. स्पेशालिटी अशी आहे की ही पैठणी आहे आणि नऊवार पैठणी आहे, पण त्यालासुद्धा माझ्या डिझायनरनी एक वेगळ्या पद्धतीचा एक लेस लावून त्याला थोडं एक्सेंच्युएट केलं आहे. ती मला म्हणत होती आपण पूर्ण भरजरी ब्लाऊज जो हल्ली फॅशनमध्ये आहे तो करूया, पण त्याच्या ज्या लेवलला प्लॅस्टिक वापरलं जातं आणि ते मणी आणि हे सगळं, तर ते मला खूप गॉडी आणि खूप लाऊड वाटतं, ते मला नको होतं. प्लस आम्ही इतक्या म्हणजे इट्स अ हॉट डे हिअर, मुंबईत तशी थंडी नाही आहे, तर एवढ्या ह्याच्यात ते सगळं घालून बसणे, त्याची कंटिन्युटी मेंटेन करणे खूप अवघड होतं. आणि कला बिंग मध्यमवर्गीय, तिने नॉर्मल ब्लाउजच चूज केला, म्हणजे मी पेक्षा नयनाताईनी. सो असं काहीसं माझं लॉजिक होतं त्याच्यामागे. मला तो भरजरी ब्लाऊज नाही आवडत. इट लुक्स लाईक आर्मर, असं काहीतरी आपण असं शिल्ड घातलं असं दिसतं ते मला नाही आवडत. त्यामुळे मी नॉर्मल ब्लाऊजच तिला ऑप्शनला दिला आणि तिने तोच माझ्यासाठी सिलेक्ट केला. सो माझ्या डिझायनरनी माझ्या हिशोबाने ते जेवढं ह्युमन करता येईल, जेवढं मिनिमल करता येईल तेवढं तिने ते मिनिमल केलं आहे. म्हणजे मला हा लुक लग्नाचं, म्हणजे जरी लग्न एकच दिवसाचं असतं रिअलमध्ये, तरी शूटिंग आमचं 7-7, 8-8 दिवस चालतं. सो मग ती साडी मेंटेन करणे, तेवढं ज्वेलरीची काळजी घेणे, हे सगळं खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे तिने खूप छोटं छान त्यातल्या त्यात पण ठसठशीत अशी ज्वेलरी मला दिली आहे. म्हणजे ह्याला कडी म्हणतात आणि हे खंडोबाची कडी आहे, म्हणजे म्हाळसाची कडी आहे खरं तरी, म्हाळसा देवीची. मग हा तर ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापुरी साज आहे, माझा पण फेवरेट दागिना आहे हा. खूप सुंदर आहे, खूप डेलिकेट आणि छान वाटतं. आणि हे थोडं टेम्पल ज्वेलरी किंवा साऊथ इंडियन ज्वेलरीकडे जाणारं आहे, पण मला काहीतरी असं कमरेपर्यंत जाणारा हार हवा होता मंगळसूत्राच्या पलीकडे. सो म्हणून मग तिने मला हा हार दिला आणि तो माझ्या गुलाबी ब्लाऊजला मॅचिंग पण आहे. प्लस तिने शेला पण दिला आहे पैठणीचा. सो इट्स ऑल व्हेरी नाईस अँड मॅचिंग. आम्ही खूप आयत्या वेळेला मेहंदी काढतो. जशी आयत्या वेळेला कला बसते नयनाताईच्या जागी, तशीच आयत्या वेळेला कलाला मेहंदी पण काढली जाते. पण सुदैवाने ती छान रंगली आहे. आधी फक्त एवढंच होतं अद्वैतचं आणि ते पण मस्त रंगलं होतं. मग मी परत त्याच्यावर गिरवलं, तरी पण ते छान काळं झालं. अद्वैतचं खरंच खूप प्रेम आहे कलावर असं म्हणायला हरकत नाही. आणि ही रिंग आहे एंगेजमेंटची, जी नयनाताई घालते, पण मग ती गेल्यावर मला घालावी लागते. अशी ती ओव्हरऑल हे आहे, लुक आहे हा. तिने पैंजण पण दिलेत आणि गच्च आणि मस्त पैंजण आहेत. हो, खूपच छान आहेत. प्लीज माझे पाय बघू नका, मी खूप अनवाणी फिरते सगळीकडे आणि थंडीचे दिवस आहेत. इथे थंडी नसली तरी पाय खराब होतात आणि त्यामुळे अशी मी रेडी झालेली आहे. माझे हेअर झालेले नाही आहेत अजून, पण त्याच्यामागे पण एक काहीतरी ट्विस्ट आहे. सो त्यामुळे मी थोडं आता जरा रिलॅक्स आहे. मला सांगितलं की चल ठीक आहे आत्ता हे कर. प्लस ही नथ पण खूप स्पेशल आहे. ठसठशीत नथ आहे, म्हणजे आताच्या मुली खरं तर म्हणजे आता सीनमध्ये धाव्या पडते म्हणून ते एकतर हे वाली नथ लावतात आणि खरं तर छोटी आहे, पण तुझी ठसठशीत नथ, मोठी नथ आहे. कारण आय थिंक ही चांदेकरांकडनं पिढीजात पुढे वारसा चालवत आलेली नथ असावी आणि म्हणून ती एवढी मोठी आणि इतकी ठसठशीत आहे. पण ती खूप सुंदर आहे आणि मला पण खरं तर वाटलं होतं की मी ती कॅरी करू शकेन की नाही, पण मला मोह आवरला नाही. खूप सुंदर आहे ती आणि म्हणून मग मी ठरवलं की चला ठीक आहे, थोडं नाकापेक्षा मोती जड, पण आता हाऊस आहे त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही. पण माझ्या मते खूप सुंदर सगळ्या लुकला एक जो लुक आला आहे, म्हणजे एक छान ठसठशीतपणा आला आहे तो. अर्थात दागिने आहेत, तिची नथ आहे, पण जी चंद्रकोर लावली ती खूप सुंदर. आणि ईशाचे डोळे म्हणजे सगळ्यांना प्रेमात पाडणारेच आहेत ईशा, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. पण ते सगळं खूप छान दिसते आणि मुंडावळ्यातही तो एक वेगळा प्रकार मला दिसतोय की मध्ये
जे म्हणजे आपलं प्लेन मुंडावळ्या असतात, तर तिथे एक वेगळं असते, साऊथ स्टाईलचं पण एक थोडंसं वाटतंय तिथे. हो, कारण त्यांना स्पेसिफिकली स्टोरी लाईनप्रमाणे पण मुंडावळ्या करून हव्या असतात आणि ह्या मीच डिझाईन केलेल्या मुंडावळ्या दाखवल्यात स्पेशली. त्यामुळे त्या खास असणं गरजेचं होतं, म्हणून त्या इतक्या स्पेशल आणि डिफरंट आहेत. आता हा जो सगळा लवाजमा तू केलेला आहेस फायनली, कारण नैना बसण्याच्या ऐवजी आता कला दिसते. सो खरोखरचं लग्न खरंच पार पडणार आहे, हा सगळा तामझाम ह्याच्यासाठीच केला आहे की त्याच्यातही ट्विस्ट येणार आहे? त्याच्यातही ट्विस्ट येणार आहे, म्हणूनच मी इतकी निवांत बसली, कारण लग्न कोणाचं चालू आहे हे तुम्हाला सिरियल बघितल्यानंतरच कळेल. असं होतं की लग्नासाठी मी उभी राहते, पण मग पुढे गोष्टीत अजून एक ट्विस्ट येतो, जो नवीन ट्विस्ट आहे, आणि मग ते लग्न टळतं असं दाखवलं आणि मग पुढे काय होतं ते तुम्हाला कळेलच. बरं, लग्नात पिवळी नऊवार खूप महत्त्वाची असते. सगळ्याच मराठमोळ्या लग्नात आपण नऊवारी पाहतो आणि खास करून पिवळी. सो हे कॉम्बिनेशन हे खूप छान आहे ईशा, म्हणजे पिंक आणि येल्लो. म्हणा आता तेजू पण त्याचंच कौतुक करत होती. सो आता तेजूही आले. तुला तुला स्वतःचा फेवरेट कलर कोणता? माझा फेवरेट कलर म्हणजे काय मॅटर करतो तो, माझा फेवरेट कलर काळा आहे. पण म्हणजे मला व्हाईट ब्लूज आणि म्हणजे मला सगळे पेस्टल कलर्स आवडतात, इंग्लिश कलर्स जास्त आवडतात. ब्राईट कलर्स फारसे म्हणजे आवडतात ते, पण असं काही चॉईस नाही आपल्याला, मला सगळे कलर आवडतात. काय ट्रेडिशनल वेळेला ट्रेडिशनल थोडं. हां, जे छान दिसतं ते घालायचं, असं काही लोड नाही आहे. हां, ज्वेलरीमध्ये जर तुला सांगितलं की एखादी ज्वेलरीच. ज्वेलरी, मी चांदीची ज्वेलरी घालणं पसंत करते. मला सोन्याची ज्वेलरी एक प्रेशर आणतं की ते पडेल आणि ते हरवेल आणि मग विसरेन, ते नकोच. प्लॅटिनम पण नको आणि डायमंड बिमंड पण नको. चांदी छान आहे, इट कीप्स युअर सेल्फ, लाईक कीप्स युअर बॉडी काम आणि कूल. सो आय एम हॅपी विथ चांदी. ती हरवली तरी फार अगदी खिसा कापला जात नाही आणि नवीन घेता पण येतं. सो आम्ही सेट्सवर जातो, तिथे नवीन नवीन लोक येतात, बॅग्स आम्ही कुठेही सोडतो, तर त्या अशा वेळेला आम्हाला म्हणजे सतत लक्ष देणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे मग चांदीची ज्वेलरीपेक्षा कानातलं एक रिंग घालते मी. मी स्विमर आहे, त्यामुळे मला फार ज्वेलरी वगैरे अंगावर आवडत नाही. ते कान बुजू नयेत म्हणून मी काहीतरी मुलीसारखं दिसावं म्हणून ते मी एक घालते. ईशाला आम्ही वेगवेगळ्या लुक्समध्ये पाहिलेला आहे. हा एक ट्रेडिशनल लुक आहे. ईशाला ह्याच्या आधी वेगवेगळ्या लुक्समध्ये पाहिले, तिचे फोटो आपण इंस्टाग्रामवर पाहतो. एक ब्युटी टिप जर तुला द्यायची असेल ईशाला तुझ्या चाहत्यांसाठी, तर एक ब्युटी टिप काय देशील? ब्युटी टिप, टोनर वापरा भरपूर. रोज सकाळ संध्याकाळ नाही म्हणलं तरी टोनरनी तुमचा फेस पुसा. जर तुम्हाला क्लिअर स्किन हवी असेल, ॲक्ने फ्री स्किन हवी असेल, तर टोनर इज बेसिकली अ टाईप ऑफ वॉटर, म्हणजे पाणीच आहे ते एक प्रकारचं, ज्यांनी तुम्ही वाईप केल्यानंतर तुम्हाला एक पोअर्स बंद होतात तुमचे त्या टोनरनी. ते काय असतं कसं असतं त्याचा तुम्ही अभ्यास करा. टोनर फार महागही नाही आहे, पण टोनरनी बराच फरक पडतो चेहऱ्यामध्ये. आणि प्लस भरपूर झोपा, पाणी प्या, म्हणजे ह्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे. आय थिंक झोप इज द बिगेस्ट मेडिसिन फॉर स्किन, युअर मेंटल हेल्थ, युअर फिजिकल हेल्थ. सगळं 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 झोप होत असेल तर सगळं शक्य आहे. आमच्याकडे तेच होत नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळे असे अर्धे मेलेले काम करतो. पण ठीक आहे, लग्नाच्या गडबडीत, शूटिंगच्या गडबडीत वी रिअली वेट फॉर सच टाइम्स की आम्ही खूप बिझी आहोत, खूप काम करतोय, अशा वेळा पण खूप छान असतात. ही म्हणाली तसं मगाशी सगळा लुक तिचा छान झालेला आहे, पण तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हेअरस्टाईल नेमकी कशी आहे किंवा हेअर का नाही केलेत, तर त्याचं उत्तर जरा ईशाने जरा टर्न झाली तर तुम्हाला तिचे हेअर दिसतील. ईशा, असं काय म्हणजे सगळा इतका छान लुक आहे, म्हणजे समोरून कोणी बघितलं तर अर्थात त्यांना नाही सांगावी लागेल आता मला सगळी. तर काहीतरी आहे ज्याच्यामुळे आता माझा चेहरा दिसत नाहीये आणि मग ते म्हणून मग मी कंटाळा केला हेअर करायचा आणि मग हेअर ताई म्हणाल्या की ठीक आहे मी पण जेवून घेते. मग म्हणलं ठीक आहे, तुमचं जेवण झाल्यावर मग आपण हेअर करूया. सो स्टोरी तुम्हाला कदाचित मालिकेतही कळेल आणि तोच खरं तर ट्विस्ट आहे. त्याच्यामुळे हा जो सुंदर लुक दिसतो ह्याच्यामागे बरीच मेहनत आहे ईशाने सांगितलं तशी, आणि आता नवरा मुलगाही आलेला आहे. सो फायनली मी त्याला छळा, मी खूप माझ्या ड्रेसबद्दल आणि सगळ्याबद्दल सांगितलंय, तो काहीच, त्यांनी सगळ्यात जास्त वेळ लावलाय आणि आता तो येऊन म्हणणार आहे चला चला सीन करूया. आम्ही इतका वेळ बसला, आमच्या वेळेचं काहीच. त्याला पकडूया आता नवरा मुलाला. बाकी तर दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू घ्यायचाच आहे आणि बऱ्याच गोष्टी विचारायच्या पण आहेत, तेव्हा यांचे काहीच गरज नाही आहे, मी त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू देणार नाही. हे पहिल्यांदा नाही होते, हे बऱ्याच मालिकांमध्ये होतं की मुलगी रेडी असते, नवरी मुलगी एवढा सगळा साज शृंगार करून रेडी असते, पण नवरा मुलगा. व्हॉट इज दिस रिअल लाईफमध्ये कसं, म्हणजे किती तुम्हाला असं वाटतं की आम्ही हिरोईन्स किती वेळ लावतो, किती तामझाम असतो, किती नखरे असतात. असं अजिबात नसतं. सगळ्यात जास्त नखरे मुलांचे असतात.
आला का नाही. मुलांचे नखरे असतात. सगळ्यात जास्त वेळ त्यांना घ्यायचा असतो. करायचं काय असतं, फक्त तो फेटा लावायचा, चढवायचा असतो डोक्यावर, एक 2-4 चेन्स घालायचे असतात गळ्यात आणि तो सदरा किंवा कुर्ता किंवा जे काय असेल ते मॅक्स धोतर किंवा एक काय सलवार, ह्याच्या पलीकडे काही नाही. मोजड्या चढवायच्या. 40 वेळा आरशात बघणार, 50 वेळा परफ्यूम मारणार, 90 वेळा केस विंचरणार, मग त्या दाढीवरनं एक हात फिरवणार, मग मिशांवरनं हात फिरवणार, मग परत स्वतःशी काहीतरी बोलणार, मग ते येणार. हे 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 काय आहे. ईशाने अक्षरचं फुल त्याचं हे सगळ्याच मुलांचं असणार आहे. आय एम शुअर. तुझे म्हणलीस ना सगळ्या हिरोजना वेळ लागतो, ते तेच आहे. ठीक आहे. आता ईशाला थोडं काम डाऊन करूया आणि आता नवरा मुलगा आहे त्यांचे सीन चालू होतील. सो ईशा करूया. जावा त्यांना तुम्ही धरा आता. ओके बाय. थँक्यू.